नमस्कार मैत्रिणींनो, मी वनिता स्वागत करते तुमचं अगदी मनापासून। आज मी तुमच्यासोबत हा सुंदर बोटनेक ब्लाऊज डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईन शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ब्लाऊजसाठी तुमची जेवढी लेंथ आहे तेवढी लेंथ घ्यायची आहे आणि जो गळ्याचा पसरट भाग आहे तो 4.5 इंच घेतलेला आहे मी आणि खाली 1 इंच ठेवून खाली आपल्याला यू शेप देऊन द्यायचा आहे उलटा। आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। आणि जो हा काठाचा कापड आहे माझा तो थोडा एक्स्ट्रा राहिलेला आहे, त्याचाच वापर करून आपण इथे डिझाईन तयार करणार आहे। या गळ्याला मी पोटली बटन वापरून डिझाईन तयार केलेली आहे, कुठल्याही प्रकारची लेस किंवा दोरी यूज नाही केलेली आहे। आता बघा जो काठ आहे तो आपल्याला व्यवस्थित जेवढी खाली पट्टी पाहिजे तेवढंच आपल्याला कट करून घ्यावं लागेल। आधी चेक करून घ्या तुम्हाला केवढा गळा पाहिजे तो। आता माझा जो साडीचा काठ आहे तो थोडा मोठा आहे, त्यासाठी मला थोडा काठ कट करावा लागेल आणि नंतरच आपल्याला गळा तयार करावा लागेल। खालचा गळा कट करून घेतलेला आहे मी आणि वर 1-1 इंचच्या अंतराने आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी आधीच पोटली बटन तयार करून घेतलेले आहे आणि आपल्याला आता जे मार्किंग केलेलं आहे 1-1 इंचाच्या अंतरावर, त्याच अंतरावर आपल्याला पोटली बटन लावायचे आहे। मी याआधी सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला होता की पोटली बटन कसे बनवायचे ते। त्या पद्धतीने तुम्हाला पोटली बटन बनवायचे आहे आणि जो 1-1 इंचाचं अंतर आहे त्यावर आपल्याला उलट्या शिवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने। जेव्हा आपण त्याला सरळ करू ते अशा पद्धतीने सरळ होतील। आता बघा मी लावून घेतलेले आहे पोटली बटन आणि त्यावर आपल्याला जो अस्तरचा कापड आहे त्याची एक पट्टी काढून घ्यायची आहे 1.5 इंचाची आणि पूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे, आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। आता बघा जो काठ उरलेला आहे त्याला आपल्याला जेवढा काठ पाहिजे तेवढा आपल्याला लावून घ्यायचा आहे। जो काठाचा भाग आहे त्याला पोटली बटन नाही येणार। आता बघा जेवढा तुमचा काठ आहे जर मोठा असेल तर तुम्ही त्याला लहान करून घ्या, कारण की खूप मोठा असला तर गळा आपला छोटा होईल। आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचं आहे काठ आणि काठाला सुद्धा आपल्याला अस्तर लावायचं आहे। काठाचा कापड सरळ ठेवा आणि त्यावर अस्तर शिवून घ्या आणि जो अस्तर आहे तो आतमध्ये जाईल आणि जो काठ आहे तो वर येईल। त्याला एक प्रेस शिलाई घ्यावं लागेल आपल्याला, जेणेकरून आपला जो अस्तरचा कापड आहे तो बाहेर नाही दिसला पाहिजे। आता अस्तर आपल्याला फोल्ड करून आतमध्ये टाकावं लागेल आणि वरून सुद्धा एक प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि अस्तर जो आहे तो आपला जो काठाचा कापड आहे त्याला पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे, त्यावर पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। काठाकाठाने शिलाई घ्यायची आहे। आता हा काठ आपल्याला ब्लाऊजला लावायचा आहे। तर बघा ब्लाऊजची बॅक साईड घ्यायची आहे आणि मधोमध एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता माझा काठाचा कापड रेडी आहे अस्तर लावून। आता जो आपला कापड आहे बॅक साईड ब्लाऊजचा जो बॅक साईड आहे तो घ्यायचा आहे। आता जी मधोमध मार्किंग केली आहे ते यासाठी की आपला दोन्ही साईडचा जो कापड आहे तो सारखा आला पाहिजे, कुठेही कमी जास्त डिझाईन नाही झाली पाहिजे, त्यासाठी मी मार्किंग करून घेतलेली आहे। आता बघा दोन्ही काठाच्या साईडला तुम्ही एक एक शिलाई करून घ्या। या गळ्याला जर तुम्हाला लेस लावायची असेल तर लेससुद्धा लावू शकता, लेससुद्धा खूप सुंदर दिसेल। पण आता जे हे क्लायंटचं ब्लाऊज आहे त्यांना लेस वगैरे नाही पाहिजे, त्यासाठी मी लेस नाही यूज केलेली आहे इथे। आता बघा मार्किंग करून घेतलं आहे, तिथे तुम्ही पिन लावून घ्या। पिनअप केल्याने काय होईल की तुमचा जो काठ आहे आणि जो ब्लाऊजचा कापड आहे तो सरकणार नाही आणि पिन लावल्याने आपलं जे काम आहे ते पण सोपं होईल। आता बघा दोन्ही साईडने मी पिन लावून घेतलेले आहे आणि जो काठ आहे तो अगदी मधोमध आहे, हालणार सुद्धा नाही। आता बघा जिथे शिलाई घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला शिलाई घेऊन घ्यायची आहे। अगदी काठाकाठाला शिलाई घ्या आणि एक साईडनं घ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर, किंवा एक साईड पक्की करून घेतली तरी चालेल। आता बघा मी 2 शिलाई घेत आहे, कारण की जी मी वरून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपला जो काठ आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घ्या आणि दोन्ही साईडने पक्क करून घ्यायचं आहे। जेव्हा तिथे क्लायंटने ब्लाऊज घातल्यानंतर शिलाई निघाली नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 2-2 शिलाई करून घ्यायचं आहे आणि पक्क करून घ्यायचं आहे। खालचा जो एक्स्ट्रा कापड आहे तो मी कट करून घेणार आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे। त्याआधी आपल्याला वरचा जो गळा आहे तो तयार करून घ्यावा लागेल। आता बघा पहिले टक्स टाकून घेत आहे। पहिले दोन्ही साईडने टक्स टाकून घ्या, कापड एक्स्ट्रा असेल तर त्याला कट करून घ्या। नेहमीप्रमाणे आपण जसे टक्स टाकतो अर्धा इंच आपल्याला कापड शिलाईमध्ये घ्यावा लागतो, त्याच पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडले टक्स टाकून झाले की आपल्याला वरचा गळा तयार करायचा आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला जर तुम्हाला नवनवीन ब्लाऊज डिझाईन बघायची आवड असेल किंवा शिवायची आवड असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे ब्लाऊज शिवता येईल।
जर तुम्ही स्वतः शिवत नसाल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या टेलरला दाखवून अशाच पद्धतीने डिझाईन तुम्हाला तयार करून देतील. या चॅनलवर मी रोज नवीन ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते. शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर करते, तर तुम्ही नक्कीच चेक करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याने तुम्हाला ब्लाऊज शिवायलासुद्धा मदत होईल किंवा जर तुम्हाला नवनवीन ब्लाऊज डिझाईनची आयडियासुद्धा मिळेल. आता माझे दोन्ही टक्स टाकून झालेले आहे. जसे आपण नेहमीप्रमाणे ब्लाऊजला टाकतो त्याच पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला खाली कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. 1.5 इंचाची पट्टी तयार करा आणि तुम्हाला कमरेला आपण जसे नेहमीप्रमाणे ब्लाऊजला लावतो त्याच पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचे आहे. आता जर आपल्याला यापेक्षाही मोठा गळा पाहिजे असेल तर तुम्ही यापेक्षा मोठा गळा घ्या किंवा छोटा पाहिजे असेल तर आपण छोटासुद्धा करू शकतो. आता जो वरचा जो गळा आहे तो आपल्याला मार्किंग करून कटिंग करून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला शोल्डर जोडण्याआधी आधी आपल्याला लेंथ चेक करून घ्यावं लागते. जर आपली लेंथ कमी जास्त असेल तर आधीच चेक करून घ्या. आता बघा मला जो हा ब्लाऊज पाहिजे तोच माझा बरोबर आहे. मला हे 13.5 इंचाचा तयार ब्लाऊज पाहिजे तर 14 इंच भरत आहे. आता वरतून 14 इंच यासाठी कारण की आपण वरून आणखी शिलाईमध्ये नाही घेतला आहे. शोल्डर जॉईन केल्यानंतर आपला अर्धा इंच कमी होईल तेव्हा आपलं जे ब्लाऊज आहे 13.5 इंच तयार होईल. जे हे मापाचं ब्लाऊज आहे ते सुद्धा मी शिवलेलं आहे. त्याचीसुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे आणि त्याचे लटकनसुद्धा सुंदर आहे आणि ब्लाऊज जो आहे तो डीप नेकला आहे. आता हा जो ब्लाऊज आहे हा बोट नेक आहे. आता मी जो डीप घेतला आहे तो 4 इंच घेतलेला आहे आणि 1 इंच मधामध्ये आपल्याला अंतर सोडायचं आहे. आता जो वरचा गळा आहे तो रेडी करून घेतलेला आहे. त्याला आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला तिरप्या कपड्यामध्ये पट्ट्या कापून घ्यायच्या आहे आणि आपला गळा जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आता बघा मी गळा रेडी करून घेतलेला आहे आणि शोल्डरसुद्धा जॉईन केलेलं आहे. आता मी शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे आणि माझा बॅक आणि फ्रंट दोन्ही रेडी आहे. फ्रंट साईडला प्रिन्सेस कट आहे, बोटनेक आहे याचा गळा. फ्रंट साईडला आपल्याला खाली कमरेच्या साईडला आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. दोन्ही साईडला काच बटन पट्टी रेडी आहे. फक्त आता खाली जो आहे तेच पट्टे लावायचे राहिलेले आहे. आणि याच्या स्लीव्हसुद्धा डिझायनर स्लीव्ज आहे, पफ स्लीव्ज आहे आणि जो काठामधला कापड राहिलेला आहे स्लीव्जच्या त्याच्याच आपण वापर करून इथे गळा तयार केलेला आहे. तर कशी वाटली ही डिझाईन नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.